भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। लोकमाता, राष्ट्रमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी नतमस्तक होतो। आणि आज या अतिशय भावपूर्ण सोहळ्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके अध्यक्ष श्री रवींद्र चव्हाणजी, आपले मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलारजी, या ठिकाणी उपस्थित मेघनाताई बोर्डीकर, ज्या आपल्याला सतत प्रेरणा देतात अशा चित्राताई वाघ, कालिदासजी कोळंबकर, अमित साटम, प्रसाद लाड, तमिल सेल्वन, संजय उपाध्याय, विद्याताई ठाकूर, मंदाताई म्हात्रे, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित माधवीताई नाईक, सुलभाताई गायकवाड, विक्रांत पाटील, संजय केणेकर, राजहंस सिंग, राजेशजी पांडे, मंचावरील सर्व मान्यवर आणि या सभागृहामध्ये खालपासनं वरपर्यंत बसलेल्या माझ्या अतिशय लाडक्या बहिणींनो, बघा, ज्या जमिनीवर बसल्या आहेत त्या सगळ्यात महत्त्वाच्या बहिणी, पण अर्थात ज्या खुर्च्यांवर बसल्या आहेत त्याही तितक्याच लाडक्या बहिणी। त्यांच्या डोक्यावर ज्या बसल्या आहेत त्याही लाडक्या बहिणी, आणि त्यांच्याही डोक्यावर बसल्या आहेत त्या हिमालयाच्या उंचीवर बसलेल्या माझ्या लाडक्या बहिणी। या सगळ्या लाडक्या बहिणींनो, आणि क्वचितच असं होतं की मला असं म्हणावं लागतं की मायनॉरिटीमध्ये असलेल्या माझ्या लाडक्या भावांनो, आजचा कार्यक्रम हा अतिशय सुंदर आणि अतिशय भावनिक अशा प्रकारचा कार्यक्रम आहे। आपल्या अध्यक्षांनी, चित्राताईंनी, सगळ्यांनी मिळून ठरवलं की आपला रक्षाबंधनाचा कार्यक्रम हा तर छोटा होतो, तो एखाद्या हॉलमध्ये आपण करतो, 2-3-4 हजार आपल्या भगिनी येतात, पण महाराष्ट्रातल्या भगिनींना जर त्यांच्या देवाभाऊपर्यंत त्यांचं प्रेम, त्यांची राखी पोचवायची असेल तर आपण व्यवस्था केली पाहिजे। आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर रक्षाबंधनाचा हा कार्यक्रम एका आगळ्या वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी राबवण्यात आला। आणि आत्तापर्यंत 36,78,000 बहिणींची राखी ही माझ्यापर्यंत पोचलेली आहे। राखी पोचली आहे, काहींनी पत्राद्वारे आपल्या भावना देखील पोचवलेल्या आहेत। त्या तमाम बहिणींची राखी आणि त्यांचं प्रेम हे या ठिकाणी मी स्वीकारतो आणि जन्मभर या प्रेमातच मला राहायचं आहे। मला या प्रेमाचं उतराई कधीच व्हायचं नाही हे देखील त्यांच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो। खरं म्हणजे मला प्रश्न विचारायचा आहे,
यातली कुठलीही राखी उचलली तर त्या राखीची जात काय आहे, त्याचा धर्म काय आहे, त्याचा पंथ काय आहे, त्याची भाषा काय आहे, या प्रत्येक राखीमध्ये केवळ प्रेम आहे. त्याची भाषा प्रेमाची आहे, त्याचा धर्म प्रेमाचा आहे, त्याची जात प्रेमाची आहे, त्याचा पंथ प्रेमाचा आहे, त्याच्यामध्ये निस्सीम प्रेम आहे, त्याच्यात निस्पृह प्रेम आहे, त्याच्यामध्ये निरपेक्ष प्रेम आहे. अशा प्रकारची राखी आहे. आणि मला असं वाटतं आपल्या संस्कृतीमध्ये हेच महत्त्वाचं आहे. प्रत्येक नातं महत्त्वाचं आहे, प्रत्येक नात्याचा उत्सव आहे. कारण आम्ही नाती निभावणारी लोक आहोत. आम्ही परिवार कुटुंब मानणारी लोक आहोत. आणि भारतीय जनता पक्षामध्ये काम करत असताना आपण तर बृहद कुटुंबाचा विचार करणारी लोक आहोत. कारण ज्ञानेश्वर माऊलींनी जे पसायदान मागितलं ते अखिल विश्वाकरता मागितलं, तो विचार सांगणारे आपण लोक आहोत. त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं या ज्या सगळ्या राख्या आहेत त्याच नात्याचा भाव घेऊन या सगळ्या राख्या माझ्यापर्यंत पोचलेल्या आहेत. आणि मला विश्वास आहे की ज्याच्या पाठीमागे इतक्या बहिणींची प्रेम आणि माया आहे उसका कौन क्या बिगाड़ लेगा. त्यामुळे चित्रातही तुम्ही चिंता करू नका. खूप लोकांनी खूप प्रयत्न करून बघितले, पण कुठल्याही शस्त्रापेक्षा आणि कुठल्याही अस्त्रापेक्षा प्रेमाचे आशीर्वाद हे अधिक ताकदवर असतात. आणि म्हणूनच आज आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आपली सेवा करण्याकरता मुख्यमंत्री पदाची जागा मला मिळाली. याचे शिल्पकार या आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत. हे जर मी म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही. खरं तर आज आपण पाहतो आपल्या देशामध्ये देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी आपल्या देशाच्या विकासाचं जे स्वप्न बघितलं त्या स्वप्नामध्ये त्यांनी एकच गोष्ट आपल्या सगळ्यांना सांगितली की हे विकासाचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर लोकसंख्येचा 50% हिस्सा जोपर्यंत या स्वप्नाचा भाग होत नाही तोपर्यंत हे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. आणि म्हणून महिला लक्षित योजनांच्या माध्यमातून विकास हा मोदीजींनी सुरू केला. महिला केंद्रित विकास हे मॉडेल या देशामध्ये मोदीजींनी सुरू केलं. आणि बेटी बचाव बेटी पढाव पासनं हा प्रवास जो सुरू झाला तो आता लखपती दीदीपर्यंत पोहोचलेला आहे. आणि आपल्या पायावर उभ्या राहणाऱ्या आमच्या भगिनी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्याला किती या ठिकाणी अभिमान वाटला ज्यावेळी ऑपरेशन सिंदूर सुरू असताना पाकिस्तानला आम्ही कशा प्रकारे धूळ चारतोय हे सांगणाऱ्या आमच्या 2 भगिनी या आर्म फोर्सेसच्या माध्यमातून टीव्हीवर यायच्या आणि ज्या प्रकारे आपल्या सैन्याचा पराक्रम आणि भारताची दैदिप्यमान कामगिरी आमच्या पुढे मांडायच्या. त्यावेळी आपल्या सर्वांच्या लक्षात यायचं हा नवा भारत आहे, हा मोदीजींनी तयार केलेला भारत आहे की ज्या भारतामध्ये आता आमची भगिनी ही घरात बसणार नाही आहे तर आमची भगिनी ही समान भागीदारीनं या देशाच्या विकासामध्ये आता सहभागी होणार आहे. आणि खरोखर आपण जर बघितलं तर आता तर 2029 साली आपल्याला माहिती आहे मोदीजींनी देशाच्या संसदेमध्ये आणि विधानसभेमध्येही आमच्या भगिनींना भागीदारी दिलेली आहे. त्यामुळे आशिषजी रवीजी आता आपण कितीही रोखण्याचा प्रयत्न केला तरी या थांबणार नाहीत. अर्थात आपण रोखण्याचा प्रयत्नही करणार नाही, पण
आता आमच्या नारी शक्तीला या देशात कोणी थांबवू शकत नाही आणि जर नारी शक्तीच थांबली नाही तर या देशालाही कोणी थांबवू शकत नाही. आता हा देश विकसित भारताकडे ही जी वाटचाल आहे, कारण मी नेहमी सांगतो आणि मोदीजी नेहमी सांगतात की जगाच्या पाठीवर ज्या देशांनी विकास केला त्या देशांच्या विकासाची वाट जर आपण बघितली, मग अमेरिका असेल, युरोप असेल, जपान असेल, कोरिया असेल, चीन असेल, अशी जी सगळी विकासाची वाटचाल आपल्याला पाहायला मिळते, या प्रत्येक देशाला हे लक्षात आलं की त्यांच्या लोकसंख्येतला 50% जो हिस्सा आहे, ज्या आमच्या महिला आहेत, यांना मानव संसाधनामध्ये परिवर्तित करून देशाच्या मुख्यधारेमध्ये आणि अर्थव्यवस्थेमध्ये आणलं तर आपल्या विकासाची गती दुपटीने वाढेल. आणि जेव्हा त्यांनी ते केलं त्यावेळी ते विकसित अर्थव्यवस्थेकडे गेले आणि ते देश खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकसित झाले. आता तीच वाटचाल भारताची सुरू झालेली आहे आणि पुढच्या 20 वर्षामध्ये भारत जगातली पहिली किंवा दुसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था बनणार आणि त्या संपूर्ण वाटचालीमध्ये तुमची सर्वांची भागीदारी ही अत्यंत महत्त्वाची असणार आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये देखील आपला प्रयत्न हाच आहे. आज लाडक्या बहिणीसारखी योजना आपण सुरू केली. आमच्या महिला किती कल्पक असतात. 1500 रुपये आपण लाडक्या बहिणीचे दिले तर नागपूरमध्ये काही महिला एकत्रित आल्या आणि त्यांनी स्मॉल फायनान्स सोसायटी त्याच्यातनं काढली. या 1500 रुपयाची बचत केली आणि त्यातनं स्मॉल फायनान्स सोसायटी काढली आणि त्यातनं आपल्याच सभासद महिलांना कर्ज देणं सुरू केलं आणि त्यातनं त्यांना आपल्या पायावर उभं करणं सुरू केलं. आता तेच मॉडेल संपूर्ण महाराष्ट्रात आपण तयार करतो आहोत आणि केवळ 1500 रुपयापुरतं भगिनींना ठेवायचं नाही आहे, तर त्यातनं भगिनींना आपल्या पायावर उभं करण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि मला आनंद आहे की मोदीजींनी ज्यावेळी लखपती दीदीचा कार्यक्रम हा अनाऊन्स केला, अनेकांना प्रश्न पडला लखपती दीदी म्हणजे नेमकं काय. आणि मग एकदा लाख रुपये किंवा तशा प्रकारची तिची सांपत्तिक स्थिती झाली म्हणजे तिला लखपती दीदी म्हणायचं का. मोदीजींनी सांगितलं नाही, जी महिला स्वतःच्या भरोशावर स्वतःच्या पायावर उभं राहून दरवर्षी वर्षाला 1 लाख रुपयापेक्षा जास्त पैसा कमवेल तिला लखपती दीदी म्हणता येईल. आणि त्याकरता वेगवेगळ्या योजना मोदीजींनी सुरू केल्या आणि आज मला सांगताना आनंद वाटतो, लखपती दीदीच्या कार्यक्रमात देशात पहिल्या नंबरवर आपला महाराष्ट्र आहे. मागील वर्षी 25 लाख बहिणी लखपती दीदी झाल्या आहेत. या वर्षी अजून 25 लाख भगिनी लखपती दीदी होणार आहेत आणि माझ्या 1 कोटी बहिणींना लखपती दीदी केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. हा निर्णय आम्ही केलेला आहे. आणि ज्यावेळेस मी सांगतो की 50 लाख लखपती दीदी झाल्या, खरं म्हणजे त्याच्यामध्ये आमचं काही श्रेय नाही. आम्ही फक्त ते श्रेय घेतो. या ज्या झाल्या त्या स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतःच्या मेहनतीने या ठिकाणी लखपती दीदी झाल्या आहेत. आपण केवळ त्याकरता योजना तयार केलेल्या आहेत आणि त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. आता पुढच्या काळामध्ये अशाच प्रकारे या योजनांना आपल्याला अधिक खालपर्यंत न्यायचं आहे. आपल्याला महिलांना सक्षम करायचं आहे. त्या कोणावर अवलंबून असणार नाहीत. कारण आपण बघितलं सावित्रीबाई फुले म्हणायच्या की एक महिला शिकली की पूर्ण परिवार शिकतो, तसं एक महिला ही जर कमावती झाली तर पूर्ण परिवाराचं ती कल्याण करते. आणि म्हणून त्या परिवाराच्या कल्याणाची संकल्पना ही या महिलांच्या कल्याणातनं या ठिकाणी होणार आहे. आणि एक गोष्ट अजून मी नेहमी सांगतो, आम्ही अनेक महामंडळं तयार केली. सगळी महामंडळं चांगली काम करतायत, काही महामंडळांनी तर खूप उत्तम काम केलं आहे. पण आमचा अनुभव असा आहे, बहुतांश काही महामंडळ ठरवलीत, बहुतांश महामंडळाच्या माध्यमातून आमच्या तरुणांना ज्यावेळी आम्ही एखादं कर्ज देतो त्यावेळी 50% त्यातले तरुण हे कर्ज परत करतात. पण
आम्ही वेगवेगळ्या महामंडळातनं, मविममधनं किंवा वेगवेगळ्या संस्थातनं जेवढी कर्ज ही महिलांना दिली किंवा बचत गटांना दिली, 100% कर्ज परत आली. एकही पैसा महिला बुडवत नाहीत. तर तो पैसा डबल कसा करायचा, तिप्पट कसा करायचा, त्यातनं अजून मोठं कसं आपण उभं करायचं, अशा प्रकारचा प्रयत्न सातत्याने महिला करत असतात. आणि म्हणूनच आज ज्यावेळी याच सभागृहामध्ये चित्राताई तुम्ही महिला सहकारी संस्थांचा विषय मांडला, आता त्या संस्था आपल्या तयार झाल्या, आता त्याचं रजिस्ट्रेशन आपल्याला मिळालं. आता लवकरच महाराष्ट्र सरकार निर्णय घेऊन या महिला सहकारी संस्थांना डेडिकेटेड काम हे मिळालंच पाहिजे, अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेणार आहोत. आणि महाराष्ट्रात निघणाऱ्या कामांमध्ये या महिला संस्थाची हिस्सेदारी आणि हक्क हा प्रस्थापित करण्याचा निर्णय येत्या काळामध्ये आम्ही घेऊ. आणि त्यातनं आपल्या महिलांना उद्योगामध्ये, व्यापारामध्ये आणि व्यवसायामध्ये देखील मोठं करण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून होणार आहे. आज ज्या काही वेगवेगळ्या योजना आपण सुरू केल्या, अनेक लोक असं म्हणायचे की निवडणुकीपुरतं योजना आहेत. निवडणूक संपली की योजना बंद होतील. निवडणूक संपली, 1 महिना गेला, 2 महिने गेले, महिने गेले. मी तुम्हाला सांगतो 5 वर्ष यातली एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही. आणि 5 वर्षांनी तुमच्या आशीर्वादाने पुन्हा सरकार आलं तर पुन्हा 5 वर्ष. जोपर्यंत बहिणींचे आशीर्वाद भावांच्या पाठीशी तोपर्यंत. आणि 29ला तर तुम्हीच सरकारमध्ये येणार आहात, तुमच्याशिवाय सरकारच चालणार नाही आहे. त्याच्यामुळे 29 नंतर आमचं संपलं, आमचं नाही चालणार. म्हणजे चालेल आमचं थोडंसं, पण तुमच्या मदतीने आणि तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्या हुकुमानी चालेल. म्हणजे आतापर्यंत तुम्ही घरच्या गृहमंत्री म्हणून त्या ठिकाणी हुकूम चालवत होत्या. 29 नंतर मोदीजींनी तुम्हाला राज्याच्या मंत्री म्हणून हुकूम चालवण्याची संधी ही त्या ठिकाणी दिलेली आहे. पण मला या गोष्टीचा आनंद आहे की यामुळे निश्चितपणे एक राज्यामध्ये गुणात्मक परिवर्तन होणार आहे. मी आज या निमित्ताने तुम्हाला एवढंच सांगतो की आज एवढं भरभरून तुम्ही सगळ्यांनी दिलं, तुमच्या आशीर्वादामुळे आज आपल्याला अभूतपूर्व असं यश मिळालं. तुम्ही या यशाने आनंदी आहात. पण काही लोकांचं अजूनही त्या ठिकाणी समाधान झालेलं नाही. अजून ते तोंडावर पडले, थोबाडावर पडले, मातीत मिळाले तरी देखील सुधारायला तयार नाहीत. रोज म्हणतात वोट चोरी, वोट चोरी, वोट चोरी. यांचं डोकं चोरी झालेलं आहे, त्यातला दिमाग चोरी झालेला आहे. माझी विनंती आहे माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना, 25% यांच्याही करता आशीर्वाद मागा की यांना सुबुद्धी येऊ, यांच्या डोक्यामध्ये थोडी अक्कल येऊ. कारण खऱ्या अर्थानं आमच्या लाडक्या बहिणींच्या मताला हे जर चोरी म्हणत असतील तर यांच्यापेक्षा मोठे चोर कोण आहेत? कोणीच नाही आहेत. आणि म्हणून त्याची चिंता करण्याचं कारण नाही आहे. आता हे कालपर्यंत परदेशात जाऊन भारताची बदनामी करत होते, आता बिहारमध्ये जाऊन महाराष्ट्राची बदनामी करतायत. पण न यांना परदेशात कोणी विचारलं, न यांना बिहारमध्ये कोणी विचारणार आहे. जी परिस्थिती यांची महाराष्ट्रात झाली तीच परिस्थिती यांची बिहारमध्ये देखील होणार आहे. कारण मोदीजींसारखा नेता जो देशाचा विचार करतो, जो आत्मनिर्भर भारताचा विचार करतो, त्याच्या पाठीशी संपूर्ण देशातली मातृशक्ती ही उभी आहे. आणि तुम्ही कुठली निवडणूक बघा, मोदीजी आल्यापासनं 2014 पासनं जेवढ्या निवडणुका भाजप जिंकला, या प्रत्येक निवडणुकीचं जेव्हा विश्लेषण होतं त्यावेळी विश्लेषक सांगतात की मोदीजी का जिंकले, तर मोदीजींना पुरुषांपेक्षा 5% मतं महिलांनी जास्त दिले. प्रत्येक निवडणुकीचं विश्लेषण असतं. कारण महिलांना हे माहिती आहे की खऱ्या अर्थानं आपल्या येणाऱ्या पिढ्यांचं कल्याण जर कोणी करणार आहे तर ते मोदीजीच या ठिकाणी करणार आहे. आणि म्हणून माझ्या बहिणींनो, मी तुम्हाला एवढंच सांगतो की आम्ही तुमचे भाऊ
नेहमी असंच काम करू की तुमची मान ही अभिमानाने उंच ठरेल. कदाचित या सगळ्या प्रक्रियेमध्ये काळ लागेल, काही कष्ट सहन करावे लागतील, पण लक्षात ठेवा, कधी स्वतःच्या स्वार्थाकरता काम करणार नाही. काम करू तर समाजाच्या स्वार्थाकरता काम करू, महाराष्ट्राच्या स्वार्थाकरता काम करू. महाराष्ट्रातल्या शेवटच्या माणसाच्या स्वार्थाचा विचार करूनच या ठिकाणी आम्ही काम करू. आणि म्हणून तुमचं प्रेम, तुमचा आशीर्वाद असाच पाठीशी असू द्या. तुमचा आशीर्वाद मिळाला की सुसाट सुटतो आणि या महाराष्ट्राला परिवर्तित करून दाखवतो. एवढंच या निमित्ताने बोलतो. पुन्हा एकदा तुमच्या प्रेमाचा नम्रपणे स्वीकार करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.